स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, विषय असा आहे मित्रांनो. आपलं काम चालू आहे मित्रांनो घराचं, त्याच्यामुळं मला काही जास्त सकाळच्या टायमिंगला ब्लॉगला सुरुवातच नाही करता येत मित्रांनो. कारण की गौंडे येतात, त्यांच्या मागं मग दिवसभर पळपळच असते. आणि कसं आहे, मग घराला पाणी बिणी मारावं लागतं. त्याच्यामुळं काय सकाळी ब्लॉगला सुरुवातच नाही करता आली. तर त्या बघा, तुम्हाला वरून दाखवतो आज मी काम. एखाद्या दिवशी ना खालून दाखवेन मित्रांनो. कसं तिकून जाऊन दाखवेन एखाद्या दिवशी. बघा, आधी आपण इथं काही स्वयंपाक वगैरे करायचं मित्रांनो. त्या तिथं आपली चूल होती मित्रांनो. हे बघा, ही ती बकेट दिसते ना मित्रांनो, त्या कोपऱ्यामध्ये आपली चूल होती. तिकडं आपलं सरपण वगैरे राहायचं. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल मित्रांनो. ते बघा, हा एक रूम आहे मित्रांनो, आणि इथं एक रूम आहे. असे दोन रूम काढलेले. तिथं एक खिडकी काढली व इथं एक खिडकी आहे. आणि अशा दोन दोन खिडक्या आहेत. आणि अजून वर आलंय. आणि त्याच्यामुळं मग कसं थोडं वर आलं का, आणि ही इथली ना भीत काढून घेतली. आपल्याला याच्यावर आहे ना, याच्यावर देखील स्लॅब टाकायचा आहे. ते पण काढायची तयारी झालेलीच आहे. कालच काढायचं होतं, पण काय काल काढलं नाही. हे आहे ना, याच्यावर आपल्याला पत्रा आहे मित्रांनो. ते पाईप दिसतो ना तिथं, पाणी काय यायला खाली पडायला जागा आहे. याच्यावर आपल्याला स्लॅब टाकायचा आहे. पत्रा वगैरे काढून घेतला का, मग ते येतील उद्या. त्यांचा काय बाजारचा दिवस आहे, उद्या सुट्टी घेते. परवाच्या दिवशी येतील, मग हे काढतील, सगळं मोकळं करून घेतील. त्याच्यानंतर स्लॅब देतील टाकून, आहे की नाही. तर आज अशी धावपळ झाली का, आपल्याला मोटरीने पाणी मारावं लागतं त्याच्यावर. त्याच्यामुळं त्याचा पाईपच खराब झाला होता. मग गावात गेलो, पाईप वगैरे आणला. तो दुसरा पाईप असतो मित्रांनो, ती मोटरीने जिकून आपण पाणी ओढतो ना, मग मोटर तिकून दुसरा पाईप टाकावा लागतो. म्हणजे हिरवा पाईप असतो, काय आपलं बांगडा पाईप का काहीतरी नाव आहे त्याचं. तो आणला मी. आधी आपलं रबली पाईप नाही का, तो लावून दिला होता. पण ते ना पाणी वाढायच्या टायमाला एकदम चपटा होऊन जायचं, पाणीच नव्हतं ओढत. मग तो आणला आत्ता, तो जोडून वगैरे दिला. आणला आपण असं 23 फूट आणलं, म्हणजे डायरेक्ट तिकडेपर्यंत नळाकडे जाईन. दाखवत हे बघा, तिथलं ते फरच्या वगैरे होत्या ना, सर्व इकडं आणून ठेवलं. ते पाडायचं होतं तेव्हा. हे बघा, फरच्याच्या टायमिंगला किती नुकसान केली होती. हे बघा, चांगले नावेच फरच्या बरं का. एक बॉक्स होता, ते बघ, ते ते दिसतील मित्रांनो कोपऱ्यात. ते एक बॉक्स होता. ही एक एक बॉक्स उरलेलं होतं. म्हणजे असं भरपूर असा नाश केला. हे स्कर्टिंग आहे मित्रांनो घराच्या. स्कर्टिंग त्या बघा, तो तिकडं पाईप दिसतो ना, तिथपर्यंत असा पाईप आणलाय मोठा चांगला. मग आपल्याला टेन्शन नको. सोऱ्या, ह्या बघा, सोऱ्या बिऱ्या सगळं मटेरियल का वर काढून ठेवलंय. आणि ते बॉक्स आहे मित्रांनो, एक ग्रेनाईट आणि ते ह्या बघा. आणि त्या दिवशी मित्रांनो, हे बघा, ही मच्छरदाणी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे. एकदम छान अशी मच्छरदाणी. कसं आहे, आता झोपायचा टाईम लगेच ते लावतात. कसे लावतात मला काही जमत नाही मित्रांनो, पण अशी तंबू सारखी होती मित्रांनो. 4-5 जण आराममध्येच मस्त झोपून जातात त्याच्यामध्ये. चांगली बरं का. कसं आहे, वर आल्या ना झोपायला इतके डास डसतात ना, नको नको होतं. त्याच्यामुळं मच्छरदाणी पहिले घेतली. मी तर काय वर नाही झोपत, बाळ आम्ही खालीच झोपतो, आहे का नाही. त्या दिवशी वर्षाला घेऊन आलो आम्ही. 2 दिवस झाले तिला आणून. मग कसं बाळाला घेऊन वर नाही झोपत, खालीच झोपतो. दाखवीन बाळ वगैरे एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. बाळ पण दाखवीन. कसं छोटं आहे अजून, त्याच्यामुळं काय लगेच ते दाखवता नाही येत मित्रांनो. कसं आहे, आमच्याकडे असे म्हणतात का, फोटो नाही काढायचा, बाळाला असं बाहेर घेऊन नाही जायचं. त्याच्यामुळं का जास्त स्ट्रिक आहे मित्रांनो आमची. तर दाखवेन तुम्हाला एखाद्या दिवशी. हे बघा मित्रांनो, गाडी चालली रोडला. तर मग मित्रांनो, मी आजचा ब्लॉग मग इथेच संपवतो. कसं उद्यापासून आपला रेग्युलर ब्लॉग येईन चांगला, डेली. तर आजचा ब्लॉग मग कसा वाटला मित्रांनो, काही सुचवा, काही काही करायला पाहिजे का बांधकामामध्ये, काही असं शोला वगैरे काढता येईन का आपल्याला त्या 2 रूममध्ये. तर सांगा मित्रांनो कमेंट करून. व कसं आपलं कॉलेजचं अजून बांधकाम व चाललं आहे. आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो, व सबस्क्राईब नक्की करा.
सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. सर्वांना शुभ रात्र मित्रांनो. गुड नाईट.